हे रील तुमच्या आयफोन प्रेमी मित्रासाठी आहे, त्याला नक्की शेअर करा. Oh, this is nice. Oh, this is nice. आयफोन 17 प्रो मॅक्स नुकताच लॉन्च झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा महागडा आयफोन घेऊन पैसे खर्च करायचे की गुंतवणूक करायची या चर्चेला सुरुवात झाली आहेच. 256 GB आयफोन 17 प्रो 1.5 लाख रुपयांना मिळतोय. त्यामुळे एवढा महागडा फोन खरेदी करण्याचा सोपा आणि सुटसुटीत मार्ग अर्थात EMI आहे. पण जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी EMI करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात तेवढीच EMI एवढी रक्कम टाकली आणि SIP सुरू केली तर, कारण एक छोटासा बदल तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल करू शकतो. खरेदी करण्याऐवजी त्याच याची गुंतवणूक करायला हवी. जर आयफोन 17 प्रो EMI घ्यायचा ठरवला तर 4200 रुपयांप्रमाणे 36 महिने EMI भरावा लागणार आहे. पण याच रकमेची 36 महिने SIP केली तर, कारण आपण पैसे कोणत्या कामासाठी किती खर्च करतोय यावरच आपली श्रीमंती अवलंबून असते. आयफोनवर खर्च होणारी रक्कम 1.5 लाख रुपये 3 वर्षांसाठी म्हणजे 4200 रुपये महिना याप्रमाणे SIPने म्युच्युअल फंडात टाकले आणि ॲव्हरेज 12% रिटर्न मिळाले तर ॲप्रॉक्सिमेटली 1,77,000 रुपये मिळतील, म्हणजेच 30,000 रुपये रिटर्न मिळतील. जर आयफोनचे पुढचं व्हर्जन जर आपण घेतलं आणि आणखीन महाग म्हणजे 2,30,000 रुपयांचा आयफोन घेतला तर त्यासाठी आणखीन जास्त EMI भरावा लागेल. पण तेच पैसे म्युच्युअल फंडात टाकले तर 46,000 रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. म्हणजे रिटर्न एवढे मिळतील. आपल्याला इतका महाग गोष्टींची गरज असते का? प्रीमियम गॅजेट्स चायनीच्या वस्तूंवर खर्च केले तर काही दिवस छान वाटेल, पण गुंतवणूक लॉंग टर्म व्हॅल्यू क्रिएट करेल. EMI आपल्याकडे नसलेला पैसा खर्च करण्याचा एक ट्रॅप आहे. आता तुम्ही म्हणाल की आयफोन आणि SIP यांची कंपॅरिझनच होऊ शकत नाही, पण मूळ सूत्र लक्षात ठेवा, ते म्हणजे उत्पन्न वजा गुंतवणूक आणि त्यातून जे शिल्लक राहील ते खर्च करायचे. मग या खर्चाच्या रकमेतून बिनधास्त आयफोन घ्या. जर आयफोन घेण्या इतके पैसे शिल्लक नसतील तर मग आपण अफोर्ड करू शकत नाही. एवढं साधं सोपं गणित आहे, तर खर्च करण्याआधी 10 वेळा विचार करा.